आता टॉपिक बघितला आपण रक्ताभिसरण. रक्ताभिसरण बघत असताना आपण काय बघितलं, रक्ताभिसरण संस्थेमध्ये 3 घटक महत्वाचे. पहिला बघितला कोणता, एक वाहिन्या, दुसरं काय बघितलं धमन्या, वाहिन्यांच्या मध्ये धमन्या आणि शिरा, वाहिन्यांच्या नंतर बघितलं हृदय, हृदयानंतर शेवटला आलं तुमचं रक्त. वाहिन्यांच्या मध्ये 2 प्रकार, धमन्या आणि शिरा. धमन्यांच्या मध्ये धमन्या कशा असणार, जाड असणार, आतली पोकळी कमी असणार, इलॅस्टिसिटी कशा असणार, जास्त असणार, प्रेशर जास्त असणार, सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या. त्याच्यानंतर फक्त एकच महत्वाची गोष्ट शिरांच्या मध्ये बघितली, जी काय होती झडपा. काय होत्या झडपा. त्याच्यानंतर झडपा बघितल्यानंतर आपण आलो कुठं, हृदयामध्ये 4 कप्पे सांगितले, इथनं वरती, वर्ण खाली, मधनं. वर्ण येणारी सुपेरियर व्हॅना केवा, खाली येणारी काय इन्फेरियर व्हॅना केवा, मधली कुठली आली कोरोनरी सायनस. ह्याच्यामध्ये कोरोनरी सायनस हृदयाला रक्त पुरवठा करणार, खालच्या बाजून आली इन्फेरियर व्हॅना केवा, वर्ण आली सुपेरियर व्हॅना केवा. बरोबर आहे. ह्या आल्यानंतर हृदयाच्या पहिल्या कप्प्यामध्ये रक्त आलं, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. 1 नंबर मधनं खाली गेलो, पुढे गेलो 2 नंबर मध्ये त्रिदल झडप. तिथनं तुमचं कुठे घेणार फुफ्फुसामध्ये. फुफ्फुसामध्ये जात असताना कोणती झडप आली, सेमी लुनार झडप. ती फुफ्फुसाकडे गेलं, फुफ्फुसाकडनं फिरून काय आलं, परत आलं 3 नंबरच्या कप्प्यामध्ये. 3 नंबरच्या कप्प्यातनं 4 नंबरच्या कप्प्यात जात असताना काय म्हणलो, कुठली द्विदल झडप. हृदयाला हिकडं जाणार 2 नंबरच्या कप्प्यातून ज्यावेळी बाहेर रक्त पडणार, फुफ्फुस धमनी म्हटलो, फुफ्फुस धमनी अशुद्ध रक्ताचं वहन करणार. वर्ण फिरून परत आली, पुढे आली फुफ्फुस शीर आली, फुफ्फुस शीर कशाचं वहन करणार, शुद्ध रक्ताचं वहन करणार. त्याच्यानंतर हे फिरून इथपर्यंत आलं, इथं बाहेर पडलं, इथं रक्त पुढे गेलं. त्याच्यानंतर आलं काय, ह्या हृदयाच्या 4 कप्प्यांच्या मधला सर्वात स्ट्रॉंगेस्ट आणि सर्वात मोठा कप्पा शेवटचा कप्पा म्हटलो आपण, बरोबर, जो रक्ताला फुफ्फुस ढकलायचं काम करणार. त्याच्यानंतर हृदयाच्या बाबतीत काय बघितलं, हृदयाचा जो पंपिंगचं स्पीड आहे ते किती आहे, 0.2 HP